मित्रांनो, जेव्हा आपण चपल एक सुंदर मैदानात बघतो, आज प्रत्यक्ष त्यांची मुलाखत झाली. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या. संतोष तोडकर, विटावा, ठाणे. नक्की ना, आपण मैदानामध्ये ना नेहमी नाव बघतो, या मुंबई बिंजोड असो का पश्चिम महाराष्ट्र असो, संतोष तोडकर, विटावा, ठाणे नेहमी नाव पुकारलं जातो. पण मला नक्की सांगा, मुंबईमध्ये का पश्चिम महाराष्ट्रामधलं आहे सगळं लोकेशन तुमचं जे ठाणे विटावा आहे तो? ठाणा विटावा मुंबईमध्ये. हां, तुमचा आवडता खेळ मुंबई बिंजोडचा का पश्चिम महाराष्ट्र? जास्त महाराष्ट्र पण आहे, मुंबई पण आहे, ठाणे मुंबई. आवडता कोणता एक? ठाणे मुंबई पण आहे, पश्चिम महाराष्ट्र पण आहे. हां, आजच्या मुंबईच्या खेळाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, खूप चांगलं आयोजन केलंय. आणखी ना म्हणायचं झालं तर ना, लोकांची खूप इच्छा आहे का सर्जा सुंदर ही गाडी पळण्यासारखी, तुम्ही काय बोलाल त्याबद्दल? सर्जन सुंदर लवकर तुम्हाला एका जोत्यात पळताना दिसेल. हां, आज तुम्ही कोणते कोणते नंदी आणले, कसं काय? आज मल्हार आहे, पिस्टन आहे आणि सुंदर आहे. हां, मल्हारची एक शर्यत झाले. हो, आता सुंदर आणि मल्हारची एक शर्यत आहे. सुंदरची पण जमले, कोणाशी जमले, कसं? सुंदर आणि मल्हार आहे. हां, आज काय नियोजन आहे? जमले शेलूवाल्यांची घरची गाडीवर नाव होतं, त्या गाडीवर नाव फिरवलंय. आणि तुमचे नेहमी ड्रायव्हर वगैरे कोण असं, तुम्ही सगळं नियोजन करता कसं काय? हो, महाराज करतात ते. हां, काय महाराज आणि अनिकेत बिडकर. हां, आणि विशाल भाऊ आणि शिवा, इथं मुंबईला विशाल भाऊ आणि शिवाबाई आणि विशालबाई करतात. नाही, नक्कीच ना, खरोखर चांगले नियोजन करते भेटलेत. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गुलाल असतो, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील मिळून देण्याचा प्रयत्न कायम. आणि हे जे नियोजन करतात ना, खूप मेहनत करतात. एखाद्याच्या नंदी स्वतःचा नंदी आणि स्वतःच राबून त्याच्यावरती खूप मेहनत आहे. काय बोलाल त्यांच्याबद्दल दोन शब्द? त्यांचं खूप चांगलं आयोजन नियोजन असतं, खूप चांगलं नियोजन करतात ते. आपण देखील एक नगरसेवक म्हणून कार्यरत आहात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, काय लोकांनी निवडून दिले, सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद. आणि एक पॉलिटिकल क्षेत्र, परत हा नाद तुम्हाला दोन्ही जपायला लागतो, दोन्हीकडे लक्ष द्यायला लागतं. चालेल. बैलगाडा क्षेत्रावर, बैलगाड्या क्षेत्राबद्दल तुम्ही काय अपडेट वगैरे द्याल का, कसं काय? देतो तुम्हाला लवकरच. चालेल. या मित्रांनो, नेहमी नियोजन करतात, प्रत्येक वेळी आपल्याला दिसतात मैदानामध्ये. आता काय सांगाल तुम्ही सर्व या गोष्टी? नमस्कार. दादांचा फोन आला होता 2 दिवसापूर्वी का बदलापूरला मोठा नामांकित मैदान आहे, अरुण शेटगवली यांच्या स्मरणार्थ. आयोजन नियोजन चांगलं आहे. दादाही फोन केला का आपले नंदी सर्व उतरायचे आहेत, म्हणजे सुंदर, मल्हार आणि पिस्टन तीनही नंदी आपले मुंबईला आणायचे आहेत ना, त्या मैदानात शर्यती करायच्या आहेत. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सकाळी आल्या पहिले नाव दिला होता ओपनला. तर गाडी आमची शेलूवाल्यांसोबत जमली, पहिला गुलाल झाला. आता शेलूवाल्यांची दुसरी गाडी आहे, त्यांच्या घरच्या गाडीचं नाव होता, त्यांच्यावर घरच्या गाडीचं नाव फिरवलं आहे, सुंदर आणि मल्हार. पहिले कुणाचं नाव फिरलेला पहिले, आता दुसरी कुणाची जमले? पहिला त्यांचं नाव होतं शेलूवाल्यांचा. तेव्हा तुमची बैला कोणती होती? आमचा मल्हार आणि पिस्टन घरची. आणि आता पण घरचीच आहेत काय? हां, घरच्याच बैलांचं नियोजन केलेलं होतं, कोणतं पायराविरा नव्हता केलेला. हां का, असं का बरं? म्हणजे मैदान खूप मोठं आहे, कुठल्या अख्ख्या मुंबईमधला तुम्हाला कुठलाही नंदी भेटला असं सहज डोले मिटून, पण घरच्या नियोजन बसवलं तुम्ही काय नक्की? कसं आहे, आता मोठा मैदान होता, शक्यतो मोठ्या मैदानात घरच्या गाडीचा मोठा नाव असतो कोणाचा. आमची इच्छा होती का घरच्या गाडीचा कोणाचं नाव असं मोठा वगैरे, तर घरची गाडी काढून शर्यत करायचा होता. पहिल्याला फोनाचा आम्ही बोललो नव्हतं काय, पण घरच्या गाडीत पळवायचा नियोजन होता. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, आता बिंदूरचं क्षेत्र पण खूप मोठा झालं आहे, आणि आपण समजा मैदान एवढा मोठा आहे आणि एखाद्याच्या भरोश्यावर येणार, कधी पायऱ्याचा मागे पुढं झाला तर त्याला पण खूप प्रश्न पडतात, कधी कोण पायऱ्यासाठी पण फसू शकतो. काय बोला तुम्ही? फसवतात ना, भरपूर जण फसवतात. आता साधं मगाशीच एक अड्ड्यामध्ये चाललो होता का, एक जणांची गाडी जमली होती, त्याही सांगितलं का आम्ही दुसरीला बैल देऊ, पण पहिले गाडी जमवते सांगला का आपल्या बैला जमा गाडी, आपला बैल देऊ, पण नंतर दुसरीला त्यांना बैल देऊ, असं चाललं. पण आहेत ना बरेच जण ना, मैदान आले ना, तुम्ही कुणाशी जमा शरत, आपण खेळू बिंदास खेळू, नंतर मग जेव्हा जमवल्यावर ना, आमचं मग नातेवाईक हे मग तुम्ही बैल दिलाच का? मग त्यात निर्णय ठेवूनच आम्ही आज घरची गाडी बोलवली होती ना, म्हणजे ज्यांना कोणाला जर करायची असली तर अडथळा नको यायला. आमचे शेटचे एकदा गाडी फिरली स्वतःचे नाव, तर दोन्ही बैल काढून समोरचे कोणची गाडी असते गाडी का वरणार. शेटबद्दल काय बोलाल तुम्ही? शेटला आता तर लोकप्रतिनिधी पद मिळाले, म्हणजे नगरसेवक जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं शेटला. आणि पहिले शेट समाजसेवक होते, समाज कार्य करून करून शेटनी पब्लिकच्या मनावर राज्य केला विटावा ठाण्यामध्ये संपूर्ण. ते पब्लिकचे एवढं मनावर घेतलं का शेटला बहुमताने निवडून आणलेले. आणि ना मी बघतो ना, शेटची म्हणजे अशी म्हणजे हे काय आपला हे बोलतो बघा का, कुठे म्हणजे असं स्वतःहून जास्त हे नाही, कधी कॅमेरा समोर नाही, काय नाही, एकदम चांगला काम करतात नेहमी. शेटचं समाजकार्य हा विटावा ठाण्यामध्ये जाईल त्या
घरोघरी पोचलेला आहे. त्याच्यामुळे शेतला समाज कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये शर्यती क्षेत्रामध्ये याला जास्त टाईम मिळत नाही. शेतचं जास्त आता समाजकार्य असण्यामधून आता लोकप्रतिनिधित्व म्हणजे नगरसेवक पद मिळाल्यावर शेतला जास्त तिकडे बिझी राहणार. चालेल. आणि मित्रांनो बघू शकता या बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत व्यक्ती जो आपल्यात नाही आता कुठेतरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके. आपल्यात नाही बोला असं. आपल्यात नको बोलू, आपल्यात नाही असं. मित्रांनो पाहू शकता या बैलगाडी क्षेत्रातले सर्वात मोठे व्यक्तिमत्व स्वर्गीय पंढरीशेठ फडके जे आपल्यात आता नाही आहेत. कुठेतरी त्यांचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहावा त्यामुळे गुरुनाथ शेठ फडके यांच्यातर्फे या बिनजोड मैदानाला खूप मोठी भेट अशी बाईक दिलेली आहे. त्याबद्दल तुमचं काय मत असेल? आता जसं शेठचं नाव होतं त्याच पद्धतीने शेठचं नाव ठेवण्याचा आमचे आधारस्तंभ गुरुनाथ शेठ फडके यांनी त्यांच्या आप्पांच्या पावला पाऊल ठेवून जो निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने आप्पांचा जसा पहिले नाव होता त्याच पद्धतीने त्या याचं नाव टिकून ठेवतील गुरुनाथ शेठ. नक्कीच. आणि खूप मोठी भेट हो. आजपर्यंत मी नसेल बघितलं कोणत्या मैदानाला स्वतःहून मोठे हे करून त्यांनी मन करून एवढा मोठा भेट कोण देत असेल. ते आप्पाच्या नावासाठी काही पण करते. आप्पाचं नाव हा अजरामर राहण्यासाठी शेठचं गुरुनाथ शेठ काही करते. नाही मी देखील ना मागं बाईट घेतली ना तेव्हा गुरुनाथ शेठ यांचं एकच म्हणणं होता, भले कुठं माझं नाव घेऊ नका पण आप्पांचं नाव तुम्ही घ्या. आप्पा दिलदार मनाचा राजा म्हणूनच होता. आप्पाला भावपूर्ण श्रद्धांजली. चालेल.